शुकजींचं आगमन या श्रीमद भागवतामध्ये झालेलं, म्हणून शुकजींचं स्वागत केलं पाहिजे ना, कारण शुकजी म्हणजे या श्रीमद भागवताचा पाया आहे। मला सांगा, पाया भक्कम झाल्याशिवाय बिल्डिंग उभी राहू शकते का? नाही। तसं शुकजी या श्रीमद भागवताचा पाया आहे। शुकजींचं वय काय? फक्त 16 वर्षांचं। माझ्या एवढ्या वर्षांचे ते, मी पण 16 वर्षांचे। शुकजींचं वय काय? 16 वर्षांचं। आणि 16 वर्षांच्या शुकजींना बघून 100 हजारो वर्षांच्या ऋषीमुनींना समाधान मिळालं। सगळे ऋषीमुनी म्हणू लागले, राजा तुझं दुःख तू यांच्या समोर सांग, तुझ्या दुःखाचं निवारण ते करतील। माता शुकजींचं स्वागत केलं, त्यांना उंच आसनावर बसवलं, त्यांचं पूजन केलं। आणि आता राजा परीक्षित सांगू लागला, महाराज मी पाप करून आलोय हो, काहीतरी करा, या पापातून मला मुक्त करा। इथं राजा परीक्षितीचं एक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं। राजा परीक्षित स्वतःचं पाप सांगतोय, लोक पाप नाही सांगत, पुण्य सांगत फिरता। आम्ही हे केलं, आम्ही ते केलं। तू काय केलं? करणारा तोय, आपण त्याच्या हातचे कठपुतली आहे। तो जसं चालवतो, जसं नाचवतो तसं आपण नाचतोय, आपण काहीच करत नाही। लोक स्वतःचं पुण्य सांगत फिरता, बरोबर ना पाठक बाबा? आमचे पाठक बाबा आले तिथे या ठिकाणी, फार अभ्यास आहे त्यांचा। असे पाठक बाबा आलेले, बाबा बरोबर बोलते ना मी। पाप सांगितल्याने कधीच वाटल्या जात नाही, पण पुण्य असं आहे की जे सांगितल्याने वाटल्या जातं। म्हणून सांगणं माझं, तुम्ही एखादं पुण्य केलं तर कोणाला सांगू नका। घरच्या घरी ज्ञानेश्वरी पारायण करत असाल तर कोणाला सांगू नका, त्याचं पुण्य वाटल्या जातं। पण राजा परीक्षित पाप सांगतोय, महाराज मी असं असं केलेलं। आणि तुम्हाला सांगू का, या जगातले 2 डिपार्टमेंट असे की ज्यांच्या समोर गेल्यावर खरंच बोलावं लागतं, संत आणि भगवंत। यांच्या समोर गेलं ना खरंच बोलावं लागणार आहे। आता तुम्ही डॉक्टरकडे गेले, तुम्ही डॉक्टरला म्हणाले माझं पोट दुखतंय, मग डॉक्टर म्हणतात सांगा काल रात्री काय खाल्लं? मग खरं खरं सांगावं लागतं, वडापाव खाल्ला, पाववडे खाल्ले, मिसळपाव खाल्ली, पावभाजी खाल्ली, खरं सांगावं लागतं की नाही? तसं संत महात्मे आणि भगवंत या दोघांसमोर गेले ना खरंच बोलावं लागणार आहे। तुम्ही जरी खोटं बोलले ना तरी खरं काय आणि खोटं काय हे त्यांना माहिती बरं का। राजा परीक्षित खरं म्हणतोय, महाराज मी पाप करून आलोय, काहीतरी करा, या पापातून मला मुक्त करा। राजा परीक्षित विनंती करतोय, सद्गुरुनाथा हात जोडितो, इको द्या इको, सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू, उकलुनी मानीचे हित गुज सारे, वद कवनाला। राजा परीक्षित म्हणतोय, महाराज माझ्यावर कृपा करा। राजा परीक्षितीने पहिला प्रश्न विचारला, महाराज मला सांगा, मरणासन्न अवस्थेमध्ये असणारा जो काही पुरुष आहे त्यानं काय केलं पाहिजे, त्याचं कर्तृत्व काय ते मला सांगा। आणि राजाच्या या पहिल्या प्रश्नाबरोबरच प्रथम स्कंद पूर्ण झाला। गोपाल कृष्ण भगवान की पहिला स्कंद पूर्ण झाला। राजाने प्रश्न विचारलाय, मला सांगा जो मरणासन्न अवस्थेमध्ये त्यानं काम काय केलं पाहिजे, त्याचं कर्तव्य काय आहे, कृपया करून तुम्ही मला सांगा। शुक महर्षींना आनंद झाला बरं का। का बरं? राजा परीक्षितीनं स्वतःच्या उद्धारासाठी नाही तर जगदोद्धारासाठी प्रश्न विचारला। किती गोड प्रश्न विचारला। आणि माता याचं उत्तर शुक महर्षी देणारे, वर्याने शते प्रश्न कुतो नो बहितो नृपः, आत्मविद सम्मतं पुंसां
श्रोतव्यदिशूय परः. राजा गोड प्रश्न विचारलास, लोकांच्या हिताचा प्रश्न विचारलास, उत्तर दिलं. म्हणे जो मरणासन्न अवस्थेमध्ये असणारा पुरुष आहे त्यानं सर्वस्वाचा त्याग करावा आणि आजन्म भगवंताची भक्ती करावी. राजा परीक्षित म्हणाला, म्हणे आजन्म करण्याची काय गरज आहे? भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंत समयाला भगवंताचं नामचिंतन करा म्हणजे तुमचा उद्धार होऊन जाईल. शुक महर्षी म्हणाले, अंत समयाला भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी आजन्म करावं लागतं, तेव्हा भगवंताचं नाव अंत समयाला मुखामध्ये येतं. जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई. अंतराम कही आवत नाही, अंतराम कहीं आवत नाही, अंतराम कही आवत नाही, अंतराम कहीं आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, हो जन्म जन्म मुनी जतन कराई. अंतराम कही आवत नाही, हो अंतराम कहीं आवत नाही, अंतराम कही आवत नाही. अंतराम कहीं आवत नाही. राम सिया राम जय जय राम. 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 प्रभु रामचंद्र भगवान भगवान की जय. मागे बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले, तुम्हाला काय होतं हात वरती करायला? एक काम करा, तुम्ही मंडपात येऊन बसा. येऊ का तिकडं? या पटकन मंडपात या, मी कथाच करणार. येताय का पटकन? उठा, चला उठा, उठा उठा, या पटापटा या. असो, इकडं बघा, इकडं बघा, बस बघा इकडं. शुक महर्षी सांगू लागले, म्हणे आजन्म भगवंताची भक्ती करावी लागते, तेव्हा अंत समयाला मुखामध्ये भगवंताचं नाव येतं. राजा परीक्षित म्हणाला, महाराज ठीक आहे, मग मला सांगा तुम्ही मला कोणतं शास्त्र सांगणार आहे? त्यावेळेस सांगू लागले, इदम भागवतम ब्रह्मसंमितम पुराणो. ब्रह्मसंमित असणारं श्रीमद भागवत महापुराण तुम्हाला सांगणार आहे. म्हणे महाराज माझ्याकडे 7च दिवस आहे, आणि 7 दिवसांमध्ये श्रीमद भागवत होणार आहे, माझा उद्धार होणार आहे. शुकजी म्हणाले, तुझ्याकडे 7 दिवस आहे. खटवांग नामक राजाने स्वतःचा 1 तासामध्ये उद्धार केला, तुझ्याकडे तर 7 दिवस आहे, का उद्धार होणार नाही? बघा, आपण दुसऱ्या स्कंदामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या दुसऱ्या स्कंदामध्ये शास्त्र सांगितलंय. पहिल्या स्कंदामध्ये तुम्हाला कुठे शास्त्र श्रवण करायला मिळालं नाही, पण या द्वितीय स्कंदामध्ये शास्त्र आहे. राजा परीक्षित म्हणाला, ठीक आहे महाराज, मी हे शास्त्र श्रवण करायला तयार आहे, सांगा मी काय साधना करू? मग आता साधना सांगितली. जिताशनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियः. जितासनो, आसनावर विजय प्राप्त करून घ्या. काही लोकांना मांडी घालून बसता येत नाही, 1 तास झाला की लगेच 1 तास झाला की लगेच चुलबुल चालू होते आपली. पण जितासनो जित श्वासो, आसनावर विजय प्राप्त करून घ्या. जित संगो, संगावर विजय प्राप्त करून घ्या. जितेंद्रिय,
इंद्रियांवर विजय प्राप्त करून घ्या. तर काही काही जण नाही का काठा चालू असताना 10 वेळेस पाणी प्यायला जाता आणि 15 वेळेस टाकी खाली करायला जाता. काय काही लोक आता हे कळलं त्यालाच कळलं बरं का. तुम्हाला कळलं का? तुम्हाला कळलं तर पाठक बाबा बरं का. काय काही ठिकाणची परिस्थिती आहे, कीर्तन झालं, कथा झाली आणि मग लोकांच्या लक्षात येतं अच्छा ताई असं बोलल्या होत्या का. म्हणजे यांची गत कशी माहिती का, यांची गत एसटी गेली निघून आणि हात केला मागून, यांची अशी गत आहे. असं 4 प्रकार सांगितले. जितासनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिय. राजा परीक्षितीने पुन्हा प्रश्न विचारला. म्हणे महाराज मला भरपूर काही तत्वज्ञान श्रवण करायला मिळतंय, पण मला सांगा भगवान परमात्मा या सृष्टीची रचना कशी करतो, हिचं पालन पोषण कसं करतो आणि हिचा संहार कसा करतो, कृपया करून तुम्ही मला वर्णन करून सांगा. शुक महर्षी म्हणाले हे बघ. एकदा नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. ब्रह्मदेवानं जे सांगितलं ते मी तुला सांगतो. ब्रह्मोवाच नारायणो परा वेदा नारायण पराक्षरः नारायण परामुक्ती नारायण परांगती. एकमेव नारायणच आहे जो सगळं काही करणार आहे. नार म्हणजे काय, जल आणि अयन. त्या जलामध्ये राहून शेषशय्येवर जो पहुडलाय त्याला नारायण असं म्हणतात. आणि मग शास्त्र सांगायला सुरुवात केली. एक शुद्ध असणारं परब्रह्म, त्याच्यावर विश्वप्रतीतीला येऊ लागलं. आणि मग 4 प्रकारचे तत्व या ठिकाणी वर्णन करून सांगितले. मग अष्टदा प्रकृती वर्णन करून सांगितली. मग निर्गुणामध्ये असणारा परमात्मा सगुणामध्ये आला. तुम्हाला सांगू त्यावेळेस पांडवांना 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षांचा अज्ञातवास प्राप्त झाला. विदुर काका परतले पण पुन्हा हस्तिनापुरामध्ये गेलेच नाही. का बरं? कारण विदुर म्हणजे यमराजाचा अवतार आणि यमाला अधर्म सहन होत नाही. हस्तिनापुरामध्ये अधर्म चालू आहे. हस्तिनापुराच्या बाहेर एका वनामध्ये झोपडं बांधून राहत आहे विदुर काकी आणि विदुर काका. दोघं पण भगवंताचं भजन करताय. कंदमुळं खावी आणि भगवंताचं भजन करावं. बघा ना आपल्याकडे 15 दिवसातून एकदा एकादशी असते, तरी आपल्याला असं होतं काय काय खाऊ, खिचडी खाऊ, भगर खाऊ, फळ खाऊ, लाडू खाऊ, चिक्कू खाऊ, काय काय खाऊ, आपलं असं होतं की नाही. पण विदुर काका आणि काकी कंदमुळं खाताय आणि रात्रंदिवस भगवंताची वाट बघताय. रात्रभर काकींनी जागावं आणि विदुर काकांना म्हणावं का हो तो देव आपल्या घरी जेवायला येईल का. हो मग का नाही येणार. पण विचार बदलायचा. आला तरी आपल्याकडे का बरं येईल, तो तर राजाकडे जाईल. पण पुन्हा विचार बदलायचा. मग येईल ना. कारण उचनीच काही नेने भगवंत. देव उचनीच काही बघत नाही. येईल तो आपल्या घरी. आपणही कधीतरी भगवंताची वाट बघावी महाराज. आपल्याही अंतःकरणामध्ये कधीतरी असे भाव निर्माण व्हावे. देवानं माझ्या घरी यावं, माझ्या घरी येऊन जेवावं. आपल्याही अंतःकरणामध्ये असं भाव निर्माण झाले पाहिजे. बघा ना 7 वर्षांच्या वयापासून ते 80 वर्षाच्या वयापर्यंत वाट बघितली माता शबरीनं भगवंताची. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना.
आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना. भगवंताची वाट बघावी महाराज. विदुर काका आणि विदुर काकी भगवंताची वाट बघताय. आणि तुम्हाला सांगू, आपण जर भगवंताची वाट बघितली ना तर भगवंत पण येतो बर का. बघा ना, दोघांचा भाव किती प्रबळ आहे. भगवंताची पूजा करावी. आपण देवपूजा करतो ना, आपण देवपूजा करत नाही असं नाही. आपण देवपूजा करतो. कशी करतो? घमेलभर पाणी घ्यायचं, देव घ्यायचे, त्यांच्यामध्ये बुडवायचे, खंगाळायचे, बाहेर काढायचे, कालचा गोंदो पुसायचा, आजचा लावायचा. बोर गोंदो लावताना पण असा लावतो की पार तो देवाच्या नाकात जातो, पार देवाच्या डोळ्यात जातो. आपण असा गंध लावतो. पण काय भाव आहे बघा ना महाराज. भगवंताची वाट बघावी. आपण भगवंताची वाट बघितली ना, भगवंतही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येत असतो. भगवंत आता येणार आहे. इकडं पांडवांचा वनवास पूर्ण झाला. दुर्योधनाकडे गेले, सांगू लागले आम्हाला आमचं राज्य देऊन टाक. म्हणे जमणार नाही. 5 गावं दे, जमणार नाही. 1 गाव दे, जमणार नाही. माता पांडव द्वारकेला गेले. भगवंताला सांगू लागले देवा, कौरव आमचा राज्य आम्हाला देत नाही हो, काहीतरी करा ना. भगवंत म्हणाले तुम्ही चिंता करू नको, तुमची शिष्टाई करायला आम्ही जातो. आणि माता भगवंत हस्तिनापुरामध्ये येणार. सगळं हस्तिनापूर सजवल्या गेलेलं आहे. विदुर काकांनी कोणाला तरी विचारलं एवढी सजावट कशा करिता? म्हणे तुम्हाला माहित नाही, जगाचं मालक येणार आहे. जगाचा मालक हा शब्द ऐकला आणि विदुर काकांना आनंद झाला. धावत धावत घरी गेले. आवाज देऊ लागले सुलभा, ऐकलास का ग? जगाचा मालक येणार आहे. विदुर काकी काम करताय. हातातलं काम खाली फेकलं. भगवंताला बघण्याकरिता, भगवंताला बघायला सगळं हस्तिनापूर आलेलं आहे. तुम्हाला सांगू, माझे विदुर काका सगळ्यात शेवटी उभेत. भगवंताच्या मुखारविंदाकडे बघताय, किलकिल्या डोळ्याने बघताय. अंतःकरणामध्ये भाव आहे की यानं आमच्या घरी यावं, जेवावं. पण भगवंत बघत नाहीये. मनामध्ये विचार केला, अरे हा तर आपल्याकडे बघत नाही. जेवायला काय येणार आहे देवा? जेवायला येऊ नको, फक्त एकदा माझ्यावर दृष्टी टाक. तुम्हाला सांगू, भगवंत पण गंभीर आहे. कोणाला तरी शोधताय आणि बघता बघता दोघांची दृष्टादृष्ट झाली. तसं एखाद्या निर्धनाला धन सापडावं एवढा आनंद विदुर काकांना झालेला आहे. विदुर काकांना बघून भगवंत म्हणू लागला, ओ काका इकडे या. सगळ्यांना बाजूला करत विदुर काका भगवंताकडे गेले. भगवंताच्या मुखारविंदाकडे बघताय आणि भगवंत पण विदुर काकांकडे बघतोय. दोघं एकमेकांकडे बघताय, काहीच बोलत नाही. भगवंताचा हा स्वभावच आहे बरं का. काल मी तुम्हाला सांगितलं, हा भगवंत प्रकट होतो, बोलत काहीच नाही, फक्त बघत राहतो, वाट बघतो. भक्ताने काहीतरी बोलावं, भक्त काही बोलला नाही ना, मग हात स्वतः बोलायला लागतो. भगवंत म्हणाले, विदुर काका कसे आहेत तुम्ही? विदुर काका हा शब्द ऐकला आणि काका ढसा ढसा रडू लागले. देवा, अख्खं जग दासीपुत्र म्हणून हिनवतं रे. तू जगाचा मालक आहे आणि जगाचा मालक असून तोंड भरून काका म्हणतो, देवा मी फार सुखात आहे. काही सुख नव्हतं, वनामध्ये राहत होते, तरीही
स्वतःचं दुःख देवासमोर सांगायचं नव्हतं ना, म्हणू लागले देवा मी फार सुखात आहे हो. भगवंत म्हणू लागले काका हे बघा मी शिष्टाई करायला जाणार आहे, शिष्टाई करून आल्यावर मी तुमच्याकडे जेवायला येणार आहे, मला फार भूक लागली म्हणे. देव माझ्या घरी जेवायला येणार आहे हे ऐकल्यावर विदुर काकांना आनंद झाला. पळत 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 सुलभा काकींकडे गेले. तिला सांगू लागला ए सुलभा ऐकलास का ग, देव आपल्या घरी जेवायला येणार आहे. माता विदुर काकी घरी गेली. विदुर काका बाजारामध्ये गेले मिष्टान्न आणण्यासाठी, माखन मिश्री आणण्यासाठी. इकडं भगवंत दुर्योधनाकडे गेले. त्याला म्हणाले दुर्योधना पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाक. म्हणे जमणार नाही. बरं 5 गाव दे. म्हणे जमणार नाही. 1 गाव दे. म्हणे 1 गाव काय तर सुईच्या टोका एवढी जमीन सुद्धा देणार नाही. शब्द ऐकल्यावर भगवंत हसला. भगवंत पुढे काही बोललेच नाही महाराज. दुर्योधन म्हणाला तुमच्या भक्तांना जर राज्य पाहिजे असेल ना सांगा त्यांना युद्ध करा. भगवंत पुढे काही बोलले नाही, कारण भगवंताचीच इच्छा आहे की युद्ध करायचं, कारण पृथ्वीवरच्या पापाचा भार हलका करायचा आहे ना. मग आता भगवंत म्हणाले ठीक आहे तुम्हाला युद्ध करायचंय, तुमचं मत आम्ही स्वीकारलं. तुम्हाला सांगू दुर्योधन म्हणू लागला देवा जेवायला चला ना. त्यानं अन्नामध्ये विष घालून ठेवलेलं आहे भगवंताला मारण्यासाठी. दुर्योधन ही प्रवृत्ती सध्याच्या समाजामध्ये बघायला मिळते. भगवंत म्हणाले अभक्तांच्या घरचं खात नाही म्हणे मी. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बरं का. तुमच्याकडून कधी कोणता हरिभक्त दुखवला जातोय का ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडून जर हरिभक्त दुखवला जात असेल तर लक्षात ठेवा देव तुमच्यावर दृष्टी सुद्धा टाकत नाही. भगवंत अभक्तांच्या घरचं खात नाही. भगवंत म्हणाले मी तुझ्या घरचं खाणार नाही. मी माझ्या जेवणाची सेटिंग मी आधीच करून ठेवली म्हणे. मी जाणार आहे माझ्या विदुर काकांकडे जेवायला जाणार आहे. हे शब्द ऐकले आणि दुर्योधन हसला. हा त्या बिकरड्याला स्वतःला खायला काही नाही आणि तुम्हाला काय खायला देणार आहे. हे शब्द भगवंताने ऐकले आणि रागावला. तोंड सांभाळून बोल, काही कळतंय का तुला. माझा भक्त आहे तो, सुदर्शन चक्राने तुझा मुंडको झुडून टाकेल म्हणे. भगवंत उद्धवजींना म्हणाले आपल्याला विदुरांच्या घरी जायचं. विदुर काका अजून परतले नाहीत बरं का. इकडं विदुर काकी सर्वप्रथम घरी गेल्या. भगवंत आपल्या घरी येणार आहे ना. समस्त अंगण सारावून घेतलेलं आहे. घरामध्ये गेल्या आणि स्वतःच आवरू लागल्या. स्नानगृहामध्ये गेल्या. तुम्हाला सांगू अतिशय गरीब परिस्थिती हो विदुर काकांची. अंगाला लावायला उठणं नाहीये, साबण नाहीये. माती घेतली आणि अंगाला चोळू लागली. डोक्याला माती लावली. समस्त अंगातून चिखल गळतंय. आणि एवढ्यात दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. विदुर काकी म्हणाली कोण आहे. भगवंत म्हणाले कृष्ण. कृष्ण शब्द ऐकला आणि विदुर काकी देह भाव विसरल्या. मी कुठे आहे, काय करते काहीच लक्षात नाही. तशीच निघाली महाराज. पळत पळत गेली. दरवाजा उघडला आणि शेषशय्येवर पहुडलेला. त्याच्या नाभीतून एक कमळ प्रकट झालं. कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवानं बघितलं सर्वत्र जल पसरले. मी आणि कमळ आम्ही दोघंच इथे, आमच्याशिवाय कोणीच नाही. विचार करू लागला मी कोण आहे, मी कुठून जन्माला आलो, मला काय करायचं काहीच माहित नाही. त्यावेळेस आकाशवाणी झाली. 2 वर्ण सांगितले तप. 2 वर्ण तप. ब्रह्मदेवानं विचार केला ज्याने हे शब्द मला ऐकवलेत त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे. मग 100 वर्षाची तपश्चर्या केली. किती? 100 वर्षांची तपश्चर्या केली. 100 वर्षानंतर जगाचा मालक साक्षात रूपाने प्रकट झाला. ब्रह्मदेव विचारू लागला म्हणे मी कोण आहे. भगवंत म्हणाले तू माझा पुत्र आहे, तुझं नाव ब्रह्मदेव आहे. म्हणे मला कशासाठी जन्माला घातलंय.
म्हणे आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. कोणता? म्हणे विश्वाची उत्पत्ती करायची, त्याचा सांभाळ करायचा आणि त्याचा संहार करायचा. म्हणे मी विश्वाची उत्पत्ती करणार नाही. आणि का बरं करणार नाही? कारण मला त्याचं ज्ञान नाही, आणि जरी मी विश्वाची उत्पत्ती केली तर तिच्यामध्ये मी अडकून बसेल, तिच्या मायेमध्ये मी अडकून बसेल, म्हणून मी विश्वाची उत्पत्ती करणार नाही. भगवंत म्हणाले तू चिंता करू नको, तुला विश्वाची उत्पत्ती करण्याचं ज्ञान सांगतो आणि तू त्याच्यामध्ये अडकणार नाही असंही ज्ञान तुला सांगतो. मग तेव्हा आदिनारायण असणाऱ्या परमात्म्यानं चतुर्श्लोकी भागवत सांगितलं. पहिल्या दिवशीच्या भागवतामध्ये बघा, तुम्हाला याचं वर्णन मी करून सांगितलं. या भागवताचा मुख्य प्रवक्ता कोण आहे? आदिनारायण परमात्मा. त्याने ती कथा ब्रह्मदेवाला सांगितली, त्याला चतुर्श्लोकी भागवत असं म्हणतात. मग चतुर्श्लोकी भागवत वर्णन करून सांगितलं. ज्ञान परम गुह्यम्ये यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदगंचं गृहाण गदितं मयः. 4 श्लोक वर्णन करून सांगितले. ब्रह्मदेव ज्ञान संपन्न झाला. ब्रह्मदेवानं दशलक्षणात्मक सृष्टीची निर्मिती केली. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरीशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. दशलक्षणात्मक पृथ्वीची निर्मिती केली. राजानं पुन्हा प्रश्न विचारला. म्हणे महाराज, ते मला कळालं, ब्रह्मदेवानं सृष्टीची रचना केली, पण कशा प्रकारे केली, कोणती कोणती रचना केली, हे मला कृपया करून वर्णन करून सांगा. शुक महर्षी म्हणाले, राजा तू फार गोड प्रश्न विचारतोयस. तू जसं मला विचारलंय ना तसंच एकदा विदुर काकांनी मैत्रेय महामुनींना विचारलं. म्हणे विदुर काका तीर्थयात्रा करायला गेले. राजा परीक्षित म्हणाला, तीर्थयात्रा करायला गेले? का बरं गेले? मला कृपया करून वर्णन करून सांगा. त्यावेळेस सांगायला सुरुवात केली. विदुर काका सामान्य नाही. वी नाम विकार, वी नाम विषय, विषयांपासून जे दूर आहेत, विकारांपासून जे दूर आहेत, त्यांना विदुर असं म्हणतात. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. जी पतीच्या परमार्थाला सुलभ आहे तिला सुलभा असं म्हणतात. असे असणारे दोघं काका काकी या श्रीमद भागवतामध्ये विदुर काका आणि विदुर काकी असं वर्णन आहे बरं का. विदुर काकीच म्हणतात त्यांना, सुलभा काकींना विदुर काकी. एक दिवशीचा प्रसंग असा, कौरवानं पांडवांना द्यूत खेळण्यासाठी ललकारलं. द्यूत खेळू लागले. द्यूत खेळत असताना पांडव सर्व काही हारले. सगळं काही, संपत्ती, घर दार, सगळं काही स्वतःला हारले. एवढंच काय, तर स्वतःच्या पत्नीलाही हारले. दुःशासनाला दुर्योधनाने सांगितलं, जा त्या द्रौपदीला घेऊन ये. दुःशासन त्या द्रौपदीला घेऊन आला. भर सभेमध्ये तिला आणलेले. ती सगळ्यांकडे विनवणी करते. धृतराष्ट्राला म्हणू लागली, माझ्यासोबत एवढा अत्याचार का बरं घडतो? तुमची पुत्रवध होईल, असं करू नका. भीष्माचार्यांकडे बघून म्हणू लागली, महाराज मी तुमची कुलवधू आहे, माझ्यासोबत हा अत्याचार का बरं होतोय? म्हणू लागली, बायकांना एकच नवरा असतो, मला 5-5 पती आहे. स्वतःच्या पतींकडे बघू लागली, पण तिचे 5ही पती मान खाली घालून उभे. एवढ्या मोठ्या सभेमध्ये एकमेव विदुर काका असे होते जे उठून उभे राहिले. म्हणू लागले, धृतराष्ट्रा आवर घाल तुझ्या मुलाला. हा मूर्तिमंत कली केवढा मोठा धर्म करतोय. दुर्योधन रागावला, म्हणू लागलाय, भिकारड्या बघवत नसेल निघून जा म्हणे. विदुर काकांनी त्याच क्षणी त्या सभेचा त्याग केला आणि तीर्थयात्रा करायला निघून गेले.